उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. नवीन आशा, नव्या आकांक्षा, कधी पदरी मग पडते निराशा. रोज चालणे, रोज धावणे, येते सोबत कधी धडपडणे. हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा. हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा. कष्टाची मग होते नांदी, रंग चढता कर्तृत्वाचा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. जनशक्तीला, धनशक्तीला एक दिलाने. नमस्कार, मी सुरेश हावरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या आवडत्या शोमध्ये. मित्र, अनेक गोष्टीतून आपल्याला प्रवास करत करत जायला लागतं. अनेक व्यवधानं येतात, अनेक संकटं येतात, डिफिकल्टीज येतात. डिफिकल्टीज ह्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहेत, पण डिफिकल्टीमधून अपॉर्च्युनिटी कशी शोधावी हे आपण शिकलं पाहिजे. मी नेहमी असं सांगतो की व्यवसाय करायला, उद्योग करायला पैसा लागत नाही, उद्योग करायला वृत्ती लागते. आणि या वृत्तीचा शोध घेण्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. नवीन तरुणांच्या मनात उद्योजकतेचं बीजारोपण करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. नवीन पिढी घडावी आणि त्यांनी उद्योगात यावं यासाठी हा कार्यक्रम आहे. आपल्या या शोमध्ये अनेक बिझनेस आयकॉन्स सहभागी झालेले आहेत आणि आजही आजच्या या शोमध्ये दोन महाराष्ट्रातले मोठे बिझनेस आयकॉन्स आपल्या या शोमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. पहिल्यांदा मी स्वागत करतो आपल्या या शोमध्ये शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केलं आणि 7 समुद्र पार आपली मोहोर ज्यांनी उमटवली असे DSKचे प्रमुख श्रीमान कुलकर्णी साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो. या सर, आपल्या या शोमध्ये स्वागत आहे. दुसऱ्या गेस्ट आपल्या या शोमध्ये ज्या आलेल्या आहेत त्या पर्यटकांना 7 समुद्र पार घेऊन गेलेल्या आणि जाणाऱ्या वीणा वर्ल्डच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती वीणा पाटील यांचंही मी आपल्या या शोमध्ये मनापासून स्वागत करतो. दोघांचंही खूप मनापासून आपल्या या शोमध्ये स्वागत आहे. DSK सरांना मी आपल्या प्रेक्षकांसाठी विचारू इच्छितो की सर, आपण महाराष्ट्राला तर परिचित आहातच. आपलं लहानपणीच व्यवसायाचे धडे आपण गिरवलेत. आपलं शिक्षण कसं झालं आणि व्यवसायाची सुरुवात कशी झाली? पहिला व्यवसाय कोणता आपण केला? पहिल्यांदा तुम्ही हा जो काही तरुणांना उद्योजक बनवायचा जो मार्ग स्वीकारला आहे त्याबद्दल सॅल्यूट तुम्हाला. धन्यवाद. अशी कोणीतरी पाहिजे करणारे, धडपडणाऱ्यांना रस्ता दाखवणारे धन्यवाद. असंख्य सुरेश हावरे तयार होऊ दे. वा. हेच या शोचं भवितव्य आणि त्याचं फळाचं रूपांतर आपण समजूया. वा. माझ्या बाबतीमध्ये मस्तपैकी आपण पुण्यात कसबा पेठेत जन्मलो. ऍक्च्युली आमच्या कसबा पेठेमध्ये ज्या गल्ल्या होत्या त्याच्यात भोई आळी म्हणजे फक्त मासे पकडणारे, फणी आळी फण्या बनवणारे, तांबट आळी तांबटाची भांडी बनवणारे, अशा सगळ्या सवंगड्यामध्ये अतिशय वैभवशाली राजवाड्यात माझा जन्म झाला. त्याचं कारण आम्ही वाड्या संस्कृतीत एका खोलीत राहायचो, 4 भावंड. पण आमच्या त्या गल्लीमध्ये जवळजवळ 15 वाडे होते. 15 वाड्यामध्ये प्रत्येक वाड्यात निदान एक 20 भिराड करू म्हणलं तर 20 खोल्या झाल्या. तर 15 गुणिले 20 किती झाले? अरे 300 खोल्यांचा महाल होता आपला, कोणी कुठल्या कलरचा. दॅट्स अ लाईफ. आणि त्याच्यातनं शिकायला मिळालं. आयुष्यामध्ये जसा 50चा जन्म, आमच्या वेळेला मस्तपैकी कॉर्पोरेशनच्या शाळा असायच्या. शाळेच्या ॲडमिशनच्या भानगडी नसायच्या, गृहपाठाचं ओझं नसायचं
अभ्यास छान असायचा आणि पाठांतरापासून प्रॅक्टिकलपर्यंत लाईफ असायचं. मस्त मराठी शाळेतनं हुंदडत दुपारी 12ला घरी आलो, कारण की शाळा दुपार पद्धतीच्या असायच्या. की घरी वडील पोलीस असायचे, पोलीस कॉन्स्टेबल, ते नोकरीला गेलेले, आई शाळेत शिकवायला गेलेली. आणि मग घरी आल्यावर आईने जे जेवण करून ठेवलं असतं जेवायचं आणि बाहेर हुंदडायला जायचं. मग काय करायचं, आमच्या काळी टीव्ही नव्हता, टीव्ही हा प्रकारच नव्हता आणि रेडिओ श्रीमंत मावशीकडे असायचा. बिनाका गीत मला ऐकायला दर बुधवारी तिच्याकडे जावं लागायचं. माझे जे मित्र माझ्या वर्गात होते त्यांचे वडील, आता वडील तर ते टीव्हीवर म्हणतं, पण आमच्या कसब्यातला शब्द म्हणजे बाप. त्यांचा बाप म्हणत, हे कोणाचं भलं झालं शाळा शिकून, चल आधी शाळेला काम कर, मग कुठे खेळायला जायचं तुझा. त्यामुळे 12-12:30 शाळेतनं आल्यानंतर कोणाच्यावर फुटाणे विक, चनेमने विक, कपशा धुवून दे, घोड्याला खरारा कर, घोड्याला हरभरे खायला घालणे आणि त्याला खरारा करणे इतकं सुंदर असतं तुम्हाला सांगतो. चांगलं पेरलं तर चांगलं उगवेल, आंब्याची कोय लावली तर आंब्याचं झाड उगवेल, निवडुंगाचं उगवेलच कसं. असे लहानपणचे धडे. किंवा चनेमने विकणे. रतन परदेशी नावाच्या बरोबर आम्ही चनेमने विकायचो. चनेमने विकताना छानपैकी चनेमने चमकायला पाहिजेत. जे सुस्त ते आपोआप आपल्याला सुस्त लहान वयामध्ये. मग त्याला थोडंसं गोडतेल शिंपड, पाणी शिंपड, गोडतेल मिश्रित पाणी, ते चकचक चकचक करतं. त्यात गुलाबाचं फुल रो, त्याला आलाय चनेमने बोर, न लाजता आरोळी ठोक. आणि समोर एक चनेमनेवाल्याची गाडी पण असायची. तुम्ही इथे तरुण मुलं सगळी बसलेले आहात, तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर काहीतरी विका, काही विका. कोळशे विका, सोनं विका, हॉटेलात कब्बशा धुवा, मॅकडोनल्डला जा, नाही तर पेट्रोल पंपावर जा, विविध माणसं भेटतील. आणि मग तिथे कळतं की अरे आपण जीव टाकून याला सर्व्हिस देतो तरी तो समाधानी नाही, पण आपण मात्र आपला चेहरा आनंदी ठेवावा लागतो. हे सगळं त्या छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळालं. उदाहरणार्थ चनेमन्याची गाडी लावताना चनेमन्याचा एक समर्पण चनेमन्यावाला असायचा. अल्ल्यादेवी शाळेच्या बाहेर आम्ही गाडी लावायचो आणि नॅचरली माझे चनेमने जास्त विकले जायचे. त्याचं रहस्य काय असायचं, समोरचा चनेमन्यावाला जो असायचा त्याचा त्यावेळेचा ड्रेस 1960 सालची गोष्ट सांगतोय, आत्तासारखी इकॉनॉमी नव्हती, 8-8, 10-10 दिवस कपडे धुतले जायचे नाही. त्याचं कळकट मळकट पायजमा, वरती त्याचा पांढरा मळकट शर्ट, बाह्या इथपर्यंत दुमडलेला, इथं घामाची धार, डोक्यात तिरकी टोपी, त्यालाही घामाचा डाग, दाढीचे खुंट वाढलेले, कानात अर्धवट भिजलेली विडी सुद्धा गरीब लोकांना पूर्ण दिवस पुरवायची असेल तर विजून करायचे. आणि समोरचा चनेमनेवाला दीपक सकाराम कुलकर्णी नावाचा शाळकरी पोरगा, हाफ पॅन्ट पण इस्त्री केलेली, इस्त्री कशी रात्री झोपताना उशाखाली घेतलेली, वरती पांढरा बुशर्ट. तुम्ही मजा बघा, घरी जाऊन करून बघा मुलांनो. तांब्यामध्ये कोळशे टाकायचे आणि मग ती इस्त्री करायची. आत्ताची ती इस्त्री केलेला शर्ट, पायात रबरी चप्पल, आजही वयाच्या 66व्या वर्षी, आता डोक्याचे केस जात चालले तरी केस आवडतात. तोंड काही काळं करायची वेळ आली नाही, पण डोकं काळं करतो आम्ही. पण त्या वेळापासून, लहानपणापासून आता माझी पुढची पिढी डोक्याला तेल लावत नाही, बारीक कटिंग करून भांग पाडायला पाहिजे. तेल लावून भांग पाडल्याची आई सोडायची नाही. आणि मग असा स्वच्छ कपड्यातला मुलगा चनेमने विकतो, एक कळकट विकतोय. कोणाचे चनेमने जास्त विकले जाईल तर डोक्यात लहानपणी प्रेझेंटेशन बसलं, यू हॅव टू बी प्रेझेंटेशन. जसं चनेमन्यात गुलाबाचं फूल पाहिजे तसे तुमचे कपडे पण स्वच्छ पाहिजे. असे छोटे छोटे व्यवसाय मला तिथनं शिकायला मिळाले. वयाच्या 8व्या वर्षी मस्त कामाची एक सवय लागली आणि माझ्यातला बिझनेस सुरू झाला. मित्र, गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. आणखी आपण आजच्या बिझनेस आयकॉन्सकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या उद्योग विश्वाबद्दल. आता वेळ झाली आहे एका कमर्शियल ब्रेकची. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. TJSB बँक प्रस्तुत द सुरेश हावरे बिझनेस शो. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. पावर्ड बाय पितांबरी मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स, सहप्रायोजक तन्वी हर्बल प्रोडक्ट्स आणि विना वर्ल्ड. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. आपण वीणा पाटील यांच्याकडे वळतो आहे. वीणाताई, आपण इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आपलं आहे. मित्र, मला सांगताना एक अभिमान वाटतो की वीणा वर्ल्ड हा एक मोठा ब्रँड मला वाटते गेल्या 2 वर्षात आपल्या देशात तयार झालेला आहे. आणि वीणा पाटील हाच एक मुख्य ब्रँड आहे. वीणा वर्ल्ड हा त्यांचा सेकंड ब्रँड आहे. सेल्फ मेड पर्सनॅलिटी कोणी डिपीट करू शकत नाही. आणि या वीणा वर्ल्डचं मी मनापासून या शोमध्ये स्वागत करतो आणि या ब्रँडचंही आपण अभिनंदन करूया शाळांच्या शोमध्ये. वीणाताई, आम्हाला सांगा की आपलं शिक्षण कसं झालं आणि व्यवसायाची सुरुवात कशी झाली आणि कुठून झाली? नमस्कार आणि तुमचे आभार 2 दृष्टीने की एक मला या ठिकाणी बोलावलं आणि ज्या काही गोष्टी आत्ता इथे सरांकडनं ऐकायला मिळाल्या त्या आम्हाला आणि ह्या सगळ्या तरुण पिढीला खूप
लाभदायक ठरणार आहेत. तुम्ही मला जे विचारलं की कशी ही सुरुवात झाली, तर मी म्हणजे वीणा म्हणजे केसरी पाटील जे आहेत त्यांची मोठी मुलगी, आणि आम्ही ॲक्च्युली एका छोट्या खेडेगावात राहत होतो. म्हणजे इथून मुंबईपासून 3 तासांवर असलेलं एक गाव आहे, मथाणे म्हणून त्याचं नाव. आणि त्या गावात आम्ही 4 भावंड राहायचो. आई बाबा असायचे, आजी आजोबा असायचे. आणि एकदम असं छान पाटील म्हणतात तसं म्हणजे कुटुंब चांगलं होतं, चौकोनी कुटुंब असं होतं. आणि आम्ही मजेत बालपण गेलं. आईबाबांनी गावात राहत असून सुद्धा खूप चांगले संस्कार आमच्यावर केले. म्हणजे गावात त्यावेळी म्हणजे आम्ही शाळेत जात असू, शाळा आमची अशी होती की एकच वर्ग, त्या वर्गातच 4 इयत्ता बसलेल्या असायच्या, 1ली, 2री, 3री, 4थी, सगळी मुलं एकाच त्या ठिकाणी असायची. निसर्गरम्य परिसरात, एकच खोली. आणि त्या खोलीत म्हणजे एक दिवस माझ्या अंगावर ते हिरव्या रंगाचा साप असतो तो चढला होता, अशा तऱ्हेची ती शाळा होती. आणि त्या शाळेत आम्ही राहिलो. पण मजा यायची, कारण त्यावेळी जे शिक्षक ज्या तऱ्हेने आणि तन्मयतेने शिकवायचे, म्हणजे एकदा 1लीला धडा शिकवताना 2रीकडच्या मुलावर लक्ष ठेवायचं, 3रीकडच्या मुलाला मारायचं, अशा तऱ्हेने आमचं ते शिक्षण झालं. पण त्याच्यामुळे एकत्र सगळे वाढलो. गाव होतं छोटंसं, ज्या गावात वीज नव्हती, त्याच्यानंतर कोणतंही वाहन यायचं नाही त्या गावात, पण समुद्र किनाऱ्यावरचं टुमदार गाव होतं. आणि मुख्य म्हणजे त्या गावात राहून सुद्धा आईवडिलांनी आम्हाला मुंबईची ओळख करून दिली होती. मुंबईतलं जनजीवन कसं आहे ते आम्हाला दरवर्षी एकदा तरी ते आम्हाला घेऊन यायचे. म्हणजे बाबांनी तर आम्हाला आम्ही लहान असताना दरवर्षी एक कोणती तरी गोष्ट ते अशी करायचे की आमच्या लक्षात राहील. म्हणजे एक दिवस त्यांनी मिलिटरी टट्टू नावाचं एक मिलिटरीचं प्रदर्शन होतं मोठं त्या काळी. म्हणजे आम्ही जे लहानपणी जे जे काही पाहिलं या मुंबईत, ते मला आत्ता असं मुलांना दाखवण्यासारखं नाहीये. हे म्हणजे सांगायला खूप विचित्र वाटतंय की त्यावेळी आम्ही खूप काही काही अशा गोष्टी पाहिल्या ज्या आत्ता आम्ही मुलांना नाही दाखवू शकत आहोत. तर त्यावेळी तो मिलिटरी टट्टू बघायला घेऊन येणं, किंवा 1 जानेवारीला हॉटेल ताजमहालमध्ये बुफे असायचा आणि त्यावेळी त्याची किंमत 100 रुपये असायची. म्हणजे ही साधारण गोष्ट असेल 1970 सालातली. त्यावेळी ते आम्हाला तिथे घेऊन यायचे, आम्हाला ते संस्कार करायचे की कशा तऱ्हेने बुफे म्हणजे आधी काय असतो. म्हणजे तो एवढा सगळा मोठा बुफे बघून त्यावेळी आमचे डोळे असे विस्फारायचे की एवढं जेवण एका ठिकाणी कधी पाहिलेलंच नाही. पण फक्त आम्हाला ती सवय व्हावी, हे जीवन कसं आहे बाहेरचं, आपल्या गावाच्या बाहेरचं, ते कळावं. लोक कशी वागतात, एटिकेट, मॅनर्स, ह्या गोष्टी म्हणजे काय आहेत, ह्याचं शिक्षण त्यांनी आम्हाला तिथपासून द्यायला सुरुवात केली होती. आणि त्याच्यानंतर बाबा माझे त्यांच्या मोठ्या भावाबरोबर ते दोघं पर्यटन संस्था चालवायचे. आणि ॲक्च्युली पर्यटनाची सुरुवात तिथून झाली असं म्हणायला हरकत नाही की माझ्या काकांनी ते सुरुवात केली, बाबांनी त्यांना अखंड साथ दिली. आणि त्याच्यानंतर ते असं सुरू होतं. म्हणजे आमच्या दृष्टीने आम्ही गावी राहायचो, बाबांची वाट बघायचो रोज रात्री 3 किलोमीटरवर बस यायची रात्री 9 वाजता, आणि त्याला बाबा येणार. म्हणजे मी, आई, आम्ही बाहेर बसलेलो असायचो झोपाळ्यावर आणि त्यांची वाट बघत असायचो. मग 9:30 झाले, 10 झाले की आम्हाला कळायचं जर आले नाहीत तर म्हणजे मग आज बाबा येणार नाहीत. फोन नव्हते, काही नव्हतं, पण ती जी आठवण असायची ती प्रचंड, म्हणजे आत्ता सुद्धा ते असं माझ्या अंगावर शहारा येतोय की कशा तऱ्हेने आम्ही तिथे वाट बघत असायचो. असं ते खूप छान असं बालपण गेलं. मित्र, गप्पा आपल्या सुरूच राहतील. या ठिकाणी आपण घेतोय एक छोटासा कमर्शियल ब्रेक. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. TJSB बँक प्रस्तुत द सुरेश हावरे बिझनेस शो. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. पावर्ड बाय पितांबरी, मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स, सहप्रायोजक तन्वी हर्बल प्रोडक्ट्स आणि वीणा वर्ल्ड. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. त्याच्यानंतर हायस्कूलच्या शिक्षणासाठी मी बोर्डी या गावी माझ्या आत्याकडे राहायला गेले. आणि आत्याकडे शिक्षण झाल्यानंतर मग माझ्या मामाकडे बोरिवलीला आले. बोरिवलीला आल्यानंतर मी पार्ले टिळक विद्यालयात गेले. पार्ले टिळक विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं. आणि त्याच्यानंतर हे सगळं जे मुंबईचं जीवन बघता बघता एक असं वाटायला लागलं. आणि बाबा ज्या ठिकाणी त्यांच्या भावाबरोबर काम करायचे त्या ठिकाणी सुद्धा असं वाटायचं की बाबांची कपॅसिटी खूप आहे. म्हणजे ते जे काही आज करतायत त्याच्यापेक्षा ते खूप जास्त काही करू शकतायत. आणि जे करतायत त्याच्यात मुख्य म्हणजे बाबांना
जो मान मिळायला पाहिजे किंवा ज्या तऱ्हेने बाबांचं एकंदरीत सगळी एक पर्सनॅलिटी उठायला पाहिजे ती उठत नाहीये हे सारखं खात राहायचं. आणि मी बाबांना सारखी बोलत राहायची की नाही तुम्ही काहीतरी वेगळं करा, तुम्ही काहीतरी वेगळं करा. पण बाबांना ते तेवढं पचनी पडायचं नाही. पण कधी एखाद्या क्षणी असं वाटायचं की नाही आता खूप झालं. म्हणजे मला आठवतंय की मी बाबांना म्हटलं की आता जर तुम्ही स्वतः काही केलं नाही, कारण शेवटी आम्ही मुलं होतो, वाढत्या वयाची मुलं होतो आणि बाबा जे कष्ट करतायत त्याचं जर त्यांना फळ मिळत नसेल किंवा त्याची जर किंमत होत नसेल तर त्याच्यासाठी वाटणारं जे वाईट आहे किंवा जे दुःख आहे हे मुलांपेक्षा जास्त कोणाला होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे असं सारखं वाटायचं की नाही बाबांनी स्वतः काहीतरी सुरू केलं पाहिजे. आणि मग शेवटी मी बाबांना म्हटलं, म्हणजे मी आणि आई नेहमी त्यांच्या मागे असायचो आणि मी बाबांना म्हटलं की आता जर तुम्ही काही स्वतः विचार केला नाही तर मी तुमच्याशी बोलणार नाही. इतकं त्यांना अल्टिमेटम दिलं. आणि मला आठवतंय म्हणजे मी त्या दिवशी त्यांना दादर स्टेशनवर त्यांना भेटायला आले होते. ते एका टूरला चालले होते नेपाळच्या आणि मी त्यांना म्हटलं मी तुमच्याशी याच्यानंतर बोलणार नाही असं मी त्यांना. तुमचं वय किती होतं त्यावेळेला? त्यावेळी माझं वय असेल साधारण 18 वर्ष, 18 ते 19 वर्ष. आणि खरोखर माझ्या मनात ते होतं. आणि बाबा आले आणि बाबांनी म्हणणं मान्य केलं आणि बाबांनी सांगितलं की ओके आता आपण दुसरं काहीतरी करूया. आमच्याकडे मुंबईत ना घर होतं, आमच्याकडे ना पैसे होते, आमच्याकडे काहीही नव्हतं. फक्त बाबांनी काहीतरी करायचं, स्वतःचं नाव करायचं आणि त्याच्यासाठी आपण लागतील ते कष्ट करायचे. या तऱ्हेची एक जिद्द उत्पन्न झाली होती की बाबांचं नाव झालंच पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर खरोखर आम्ही बाबांनी केसरी या नावाने संस्था सुरू केली आणि बाबांच्या बरोबर सगळ्या कुटुंबाने त्याच्यात झोकून दिलं. आणि अक्षरशः म्हणजे शून्यातनं त्यावेळी आम्ही 1984ला म्हणजे 84 साली आम्ही संस्था सुरू केली. आणि हळूहळू म्हणजे ती संस्था नावारूपाला आली, लोकांचा विश्वास बसायला लागला, लोकांचा पाठिंबा मिळायला लागला आणि खूप चांगल्या तऱ्हेने ती पायवाट सुरू झाली. आणि असा तो एक म्हणजे केसरीचा जन्म हा असा त्याच्यातनं झाला. आणि खूप चांगलं गेलं ते सगळं. म्हणजे एकंदरीत ती जी वाटचाल होती ती सुद्धा अतिशय चांगली होती. कारण जसजशी संस्था वाढत होती तसे आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कळत होत्या की ज्या तऱ्हेने आपण पहिल्यांदा संस्था सुरू केली. म्हणजे मला असं आठवतंय की अक्षरशः 10 बाय 10च्या खोलीमध्ये आम्ही ती संस्था म्हणजे त्यावेळी त्या जागेची किंमत काहीतरी 1.25 लाख रुपये होती. माटुंग्याला स्टेशनच्या जवळ एका चाळीमध्ये, रेसिडेन्शियल चाळीमध्ये ती जागा आम्ही घ्यायचं ठरवलं कारण स्टेशन जवळ होती. पण ते 1.25 लाख रुपये सुद्धा द्यायला आमच्याजवळ नव्हते त्यावेळी. आणि त्यावेळी मग आम्ही काही पैसे आमच्या नातेवाईकांकडनं घेतले, माझ्या आत्या बहिणीकडनं काही पैसे घेतले आणि ते पैसे आम्ही दिले. आणि नंतर जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर आम्ही त्यांचे पैसे वळते केले. आणि त्या छोट्याशा 10 बाय 10च्या खोलीमध्ये आमचा संसार सुरू झाला. म्हणजे तिथे बसायचं जे लोक म्हणजे पहिल्यांदा तर असं झालं की आम्ही पहिलीच जाहिरात दिली. जाहिरात देताना सुद्धा आम्हाला माहीत पण नव्हतं की जाहिरात कशी दिली जाते, काय त्याचं हे असतं. म्हणजे मी महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये गेले होते, आजही मला तो दिवस आठवतो. मी आणि बाबा आम्ही गेलो, त्या ऑफिसमध्ये गेले आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे आम्ही जाऊन त्यांना विचारलं की आम्हाला जाहिरात द्यायची आहे तर आम्ही काय करू. तर ते म्हणाले हे बघा तुम्हाला जर इथे म्हणजे तिथे क्लासिफाईड नावाचा जो प्रकार असतो तो त्यांनी दाखवला की इथे जर तुम्हाला जाहिरात द्यायची असेल तर प्रत्येक शब्दाला एवढे पैसे पडतील आणि जर तुम्हाला एखाद्या चौकोनात जाहिरात द्यायची असेल तर तुम्हाला एवढे पैसे लागतील. पण माझ्या डोक्यात असं होतं की नाही मला मोठी जाहिरात करायची आहे. मग मोठी जाहिरात करायची आहे तर त्याला किती पैसे लागतात. तर मी त्यांना असं विचारलं की म्हटलं नाही ही जाहिरात मला द्यायची नाहीये, मला ती एक मोठी जाहिरात असते की नाही पहिल्या पानावर ती मला द्यायची आहे. तर ते मला हसले माझ्याकडे असे बघून आणि ते म्हणाले अगं ती तुला परवडणार नाही, तू ती आत्ता नको बघूस, तू आत्ता ही जाहिरात बघ. आणि मग त्यांनी आम्हाला काहीतरी त्यावेळी एक 8-9 हजार रुपये असलेली एक जाहिरात पान नंबर 3 वर दाखवली की तुम्हाला जर त्यातल्या त्यात मोठी जाहिरात करायची असेल तर ती तुम्ही अशी करा म्हणून. आणि त्यावेळी मला ते थोडंसं असं हे झालं की अरे आपण का ती जाहिरात करू शकत नाही. आणि त्या महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमधनं बाहेर आल्यानंतर मी बाबांना म्हटलं आम्ही भाऊ आपण ती मोठी जाहिरात करायचीच बरं का, एक दिवस तरी आपण पहिल्या पानावर जाहिरात आणायची.
आणि त्या तऱ्हेने आम्ही तिथून बाहेर पडलो. नंतर आम्हाला कळलं की ह्याच्या एजन्सीज असतात जाहिरात द्यायच्या, त्यांनी आम्हाला सांगितलं की कशा तऱ्हेने जाहिराती केल्या जातात किंवा काय केलं जातं. आणि मग आम्ही पहिली जाहिरात तिथे छापली. आणि पहिली जाहिरात छापल्यानंतर आधी आम्हाला असं वाटलं की आता चला, आता झालं, जाहिरात छापली म्हणजे लोक येणार. आणि असाच 8 जूनला आम्ही संस्था सुरू केली. आणि त्याच्यानंतर आम्ही वाट बघत बसलो. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, कोणीच येईना. आणि त्याच्यानंतर आम्हाला वास्तवाची झळ पोहोचली की असं जाहिरात देऊन कामं होत नाहीत. आणि मग हळूहळू कुणीतरी एक जण आले, दुसरे आले, असं करत हळूहळू मग एक टूर गेली, दुसरी गेली. आणि त्याच्यानंतर मग जाहिरात कशी लिहायची हे मी स्वतःच लिहायला लागले की काय लिहायचं, कसं लिहायचं, हे करत त्या जाहिराती सुरू केल्या. आणि मग त्या अपिलिंग केल्या की बाबांचे जे जे काही गुण होते त्या तऱ्हेने ते सगळे ते जाहिरातीत लिहायला सुरुवात केली. आणि त्या जाहिराती मग हळूहळू वाचल्या जायला लागल्या हे आम्हाला कळायला लागलं, कारण लोक यायला लागली. आणि अतिशय छोटंसं ऑफिस ते, त्याच्यात लोक यायचे, आम्हीच काउंटरवर बसायचो, आम्हीच लोक गेल्यानंतर ते ऑफिस स्वच्छ करायचो, कारण कोणीही माणूस ठेवायला सुद्धा पैसे नव्हते. आणि अशा या म्हणजे एखादा बिझनेस करायला मला वाटतं जिद्द येण्यासाठी जेवढी खडतर परिस्थिती निर्माण असावी लागते ती त्यावेळी त्या कदाचित जगन्नियंत्याने म्हणा असेल, पण त्याने ती निर्माण केली होती की बाबा खूप कष्ट कर आणि कष्ट केल्याशिवाय तुला म्हणजे कोणतंही फळ मिळणार नाही. हा पहिला धडा तिथे घेतला. आणि तिथून मग कष्टांना जी सुरुवात झाली आणि हळूहळू म्हणजे तेव्हा कसं होतं की आधी बाबांचा बिझनेस, बाबांना नाव देण्यासाठी हा बिझनेस सुरू करायचा, म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यात उडी घ्यायची, असं एक हे होतं. पण उडी घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपल्याला सगळ्यांनाच हा बिझनेस आवडतोय. म्हणजे ते एक भाग्य होतं की आपल्याला जे करायला लागतंय, पोटा पाण्यासाठी असेल, कशासाठी असेल, ते आपल्याला आवडायला लागतंय. आणि तो सगळ्यात महत्वाचा क्षण होता की आपण जे काही छोटासा बिझनेस करायला सुरुवात केलेली आहे तो आपल्याला आवडतोय. आणि जिथे तो आवडायला लागला तिथे खरी मुहूर्तमेढ मला वाटतं रोवली गेली यशाची. आणि तिथून मग आम्ही कधी तसं मागे वळून बघितलं नाही या पर्यटन क्षेत्रात. वा वा, आनंदाची गोष्ट आहे. आपण लाखो प्रवाशांना प्रवासाचा आनंद दिलेला आहे. केसरी भाऊंचं एक पुस्तक मी वाचलंय, प्रवास एका प्रवासाचा. आणि शेवटच्या प्रकरणात ते लिहितात की प्रवासाचा आनंद हा प्रवासातच असतो, प्रवास संपल्यावर प्रवास संपल्याची रुखरुख मात्र राहते. तेव्हा आनंद हा प्रवासातच घ्या. आणि खरं त्याच्यातून शिकायला असं मिळतं की जीवन जगतानाच जीवनाचा आनंद असतो. जीवन एंड ऑफ द लाईफ संपल्याचं दुःख असतं, पण जीवन जगण्याचा आनंद हा जगतानाच घेतला पाहिजे. मित्र, गप्पा आपल्या सुरूच राहतील. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. क्षितिजावरती सहज उमटवू ठसा सामर्थ्याचा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. द सुरेश हावरे बिझनेस शो. आणि असा त्या दिवशी उभा होतो. त्या दिवशी जगातला मी सगळ्यात श्रीमंत होतो. म्हणजे आयुष्यातला सक्सेस. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.